हॅलो स्टुडंट्स, आपण कॉम्प्लेक्स नंबर डिस्कस करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर आणि रिअल कॉम्प्लेक्स नंबर हे पार्ट बघितले होते. आज आपण जे टॉपिक डिस्कस करणार आहोत ते मी इथे लिहून घेतलेत. वन बाय वन आपण हे टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिलं अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्सच्या अंडर हे टॉपिक्स येतात. पहिला आहे इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल आहेत असं आपण कधी म्हणणार ते बघूया. सो इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. समजा आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले Z1 आणि Z2. सो लेट Z1 इज इक्वल टू A प्लस IB and Z2 is equal to C plus ID. Then इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघतोय म्हणजे Z1 आणि Z2 इक्वल असायला हवे. सो Z1 is equal to Z2. मग Z1 आणि Z2 इक्वल आहेत असं आपण कधी म्हणणार? इफ अँड ओनली इफ A is equal to C and B is equal to D. A is equal to C म्हणजे हा A आणि हा C इक्वल असायला हवे, हा B आणि D इक्वल असायला हवे. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असं आपण कधी म्हणणार? जेव्हा त्या दोन कॉम्प्लेक्स नंबर्सचे रिअल पार्ट्स सेम असतील आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा सेम असतील. म्हणजे समजा आपण असं घेतलं, लेट Z is equal to X plus IY and W is equal to 3 plus 4I. आणि Z is equal to W आहे असं जर आपण म्हणत असू तर आपण असं म्हणू शकतो की X is equal to 3, रिअल पार्ट ऑफ Z is X and रिअल पार्ट ऑफ W is 3. सो X आणि 3 इक्वल असणार आणि Y is equal to 4. इमॅजिनरी पार्ट ऑफ Z is Y and इमॅजिनरी पार्ट ऑफ W is 4. सो Y आणि 4 सुद्धा कसे असायला हवे? इक्वल असायला हवे. जर असं झालं तर आपण काय म्हणणार? दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फाइंड A and B if 7A plus 3A minus BI is equal to 21 minus 3I. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? तर A आणि B शोधायचे आहेत. Find A and B if 7A plus 3A minus BI is equal to 21 minus 3I. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिलेले आहेत आणि आताच आपण बघितलं दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असतील तर त्यांचे रिअल पार्ट्स इक्वल असतात आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा इक्वल असतात. मग यावरून आपल्याला काय मिळेल? तर 7A is equal to 21 आणि 3A minus B is equal to -3. ह्याचा इमॅजिनरी पार्ट काय आहे? I चा मल्टिपल आहे तो म्हणजे 3A minus B आणि याचा इमॅजिनरी पार्ट कोण आहे? -3. मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल? A काय मिळेल? 21 डिवायडेड बाय 7 म्हणजे A मिळेल 3 आणि इथून काय मिळेल आपल्याला? 3A minus B is equal to -3. पण A ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 3 आलेली आहे. ती आपण इथे सबस्टिट्यूट करूया. सो अँड 3 into 3 minus B is equal to -3. म्हणजे काय मिळेल? 9 minus B is equal to -3 म्हणजे minus B is equal to -3 minus 9 minus B is equal to -12 म्हणजे B is equal to 12. सो आपल्याला A आणि B च्या व्हॅल्यू शोधायच्या होत्या. A ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे आणि B ची व्हॅल्यू 12 मिळालेली आहे. असंच एक दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. फाइंड X and Y if 3X plus 4 minus YI is equal to 9 plus 17I. हा दुसरा प्रॉब्लेम आपण लिहिलाय. 3X plus 4 minus YI is equal to 9 plus 17I. आपल्याला X आणि Y च्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत. पुन्हा सेम प्रोसिजर आहे. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल दिलेले आहेत त्यामुळे आपण रिअल पार्टला रिअल पार्ट इक्वल आहे हे कन्सिडर करणार आणि इमॅजिनरी पार्ट ह्याचा इमॅजिनरी पार्ट आणि याचा इमॅजिनरी पार्ट इक्वल आहे असं कन्सिडर करणार. सो इथून काय मिळेल आपल्याला? 3X is equal to 9 मिळेल, 3X 9 मिळेल आणि 4 minus Y is equal to 17 मिळेल. 4 minus Y हा इमॅजिनरी पार्ट आहे ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा आणि 17 हा इमॅजिनरी पार्ट आहे ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा.
सो 3x इज इक्वल टू 9 वरून काय मिळेल आपल्याला x इज इक्वल टू 9/3 म्हणजे x किती मिळाला 3 मिळाला. आता हे कन्सिडर करूया 4 मायनस y इज इक्वल टू 17. मग याच्यावरून काय मिळेल आपल्याला मायनस y इज इक्वल टू 17 मायनस 4 म्हणजे मायनस y इज इक्वल टू 13 म्हणजे y किती मिळाला -13. x आणि y च्या व्हॅल्यू शोधायच्या होत्या आपल्याला. x ची व्हॅल्यू 3 मिळाली, y ची व्हॅल्यू -13 मिळाली. आता आपण दुसरा पार्ट बघणार आहोत. ऑर्डर रिलेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स कॅन नॉट बी डिफाइंड. सो ते काय आहे ते बघूया. ऑर्डर रिलेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कॅन नॉट बी डिफाइंड म्हणजे काय, जर तुम्ही कोणतेही दोन रिअल नंबर्स घेतलात, लक्षात घ्या मी रिअल नंबर्स बद्दल बोलते, कॉम्प्लेक्स नंबर्स बद्दल नाही. कोणतेही दोन रिअल नंबर घेतले, समजा आपण 10 आणि 5 घेतले, 10 आणि 5, तर आपल्याला काय मिळेल 10 ग्रेटर दॅन 5 मिळेल. किंवा समजा अजून एखादा नंबर घेतला 9 आणि 11, तर काय मिळेल 9 लेस दॅन 11 मिळेल. किंवा समजा तुम्ही a इज इक्वल टू 10 घेतला, b इज इक्वल टू 10 घेतला, तर काय मिळेल a इज इक्वल टू b मिळेल. म्हणजे कोणतेही दोन रिअल नंबर्स जर तुम्ही कन्सिडर केलात, जसे आपण इथे पहिल्या एक्झाम्पल मध्ये 10 आणि 5 केले, तर 10 हा 5 पेक्षा मोठा मिळाला. इथे 9 आणि 11 कन्सिडर केले तेव्हा 9 11 पेक्षा लहान मिळाला. आणि जेव्हा इथे आपण a आणि b दोन्ही 10-10 कन्सिडर केले होते तेव्हा a इज इक्वल टू b मिळाला. म्हणजे रिअल नंबर्स मध्ये तुम्ही कोणतेही दोन नंबर्स कन्सिडर केलात, समजा x आणि y, सो x आणि y हे काय आहेत, कोणतेही दोन रिअल नंबर्स आहेत, तर काय असू शकतं, एक तर आयदर x ग्रेटर दॅन y असेल किंवा काय असेल, और x लेस दॅन y असेल किंवा काय असेल x इज इक्वल टू y असेल. म्हणजे ह्या तीनपैकी एक रिलेशन नक्की एक्झिस्ट होणार आहे x आणि y मध्ये. कुठलेही दोन रिअल नंबर्स तुम्ही घेऊन बघा. आणि हे जे आहे ना, हे जे रिलेशन एक्झिस्ट होणारे तीनपैकी एक, ह्या रिलेशनला ऑर्डर रिलेशन असं म्हणतात. आणि हे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक्झिस्ट होत नाही. म्हणजे काय, कोणतेही दोन कॉम्प्लेक्स नंबर जर आपण कन्सिडर केले तर आपण सांगू शकत नाही Z1 Z2, हे जर तुम्ही दोन कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केला तर Z1 इज इक्वल टू Z2 आहे का, एवढंच आपण सांगू शकतो. Z1 Z2 पेक्षा मोठा आहे किंवा Z1 Z2 पेक्षा लहान आहे हे आपण सांगू शकत नाही. फक्त आपल्याला इक्वॅलिटी चेक करता येते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये Z1 आणि Z2 ची, पण त्यातला लहान मोठा सांगू शकत नाही. त्यालाच म्हणतात ऑर्डर रिलेशन. आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात ऑर्डर रिलेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स कॅन नॉट बी डिफाइंड. थर्ड पार्ट आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो आपण कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघूया. समजा थर्ड पार्ट आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो सपोज Z इज इक्वल टू a प्लस बी आय. Z हा नंबर काय आहे, a प्लस बी आय आहे. देन कॉन्जुगेट ऑफ Z, देन कॉन्जुगेट ऑफ Z इज गिवन बाय Z बार इज इक्वल टू a मायनस बी आय. म्हणजे Z इज इक्वल टू a प्लस बी आय दिलेला आहे. त्या केसमध्ये Z बार हा कॉन्जुगेट ऑफ Z डिनोट करण्यासाठी हे लेटर वापरतात. Z बार कसा रिप्रेझेंट करू शकतो आपण, a मायनस बी आय. म्हणजे हा जो इमॅजिनरी पार्ट आहे b, त्याची साइन चेंज करायची, म्हणजे तुम्हाला हा कॉम्प्लेक्स नंबर Z आहे त्याचा कॉन्जुगेट Z बार मिळून जाईल. फॉर एक्झाम्पल समजा Z आहे 3 प्लस 4i, तर त्या केसमध्ये Z बार काय येईल 3 मायनस 4i. फक्त काय करायचं, इमॅजिनरी पार्ट आहे त्याची साइन चेंज करायची. सेकंड एक्झाम्पल आहे समजा Z इज इक्वल टू -5 प्लस 3i, तर Z बार काय येईल -5 मायनस 3i. तो बघा परत, आपण फक्त इमॅजिनरी पार्ट होता त्याची साइन चेंज केलेली आहे. थर्ड एक्झाम्पल समजा W आहे 11/13 मायनस 12/13i, तर त्या केसमध्ये W बार काय येईल 11/13. आता इथे इमॅजिनरी पार्ट 12/13 आहे, त्याची साइन चेंज केली म्हणजे तो 12/13 होईल 12/13i. सो हे काय आहेत, हे जे आपण कॅल्क्युलेट केले हे काय आहेत, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यांचे कॉन्जुगेट कन्सिडर केलेले आहेत. आता ह्या कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्सच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत.
ते आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, झेड बार बार इज इक्वल टू झेड. हे आपण येतं का चेक करूया. सो लेट झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. मग त्या केसमध्ये झेड बार काय मिळेल, तर फक्त हा इमॅजिनरी पार्ट आहे त्याची साइन चेंज करायची, म्हणजे ए मायनस बी आय. आणि झेड बार बार काय मिळेल, झेड बार बार इज इक्वल टू, पुन्हा हा झेड बार आहे त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे, म्हणजे मायनस बी आहे तो प्लस बी होईल. सो ए प्लस बी आय. आता जर तुम्ही ऑब्झर्व केला तर झेड काय होता, ए प्लस बी आय होता, आणि झेड बार बार काय आलाय, किंवा कॉन्जुगेट ऑफ झेड असं म्हणणार आपण त्याला. कॉन्जुगेट ऑफ झेड काय आलाय, ए प्लस बी आय आलाय. मग यावरून आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर फ्रॉम 1 and 2 झेड इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ झेड. सो ही पहिली प्रॉपर्टी आहे जी आपण व्हेरीफाय केलेली आहे. आता आपण दुसरी प्रॉपर्टी व्हेरीफाय करूया. आता आपण बघणार आहोत, जर झेड आणि झेड बार इक्वल असतील तर झेड रिअल नंबर असतो. सो आय हॅव रिटन हियर, इफ झेड इज इक्वल टू झेड बार देन झेड इज रिअल. सो झेड आणि झेड बार इक्वल आहेत म्हणजे काय, सो ते आपण झेड म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करूया. लेट झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. मग त्या केसमध्ये झेड बार काय होईल, ए मायनस बी आय. झेड आणि झेड बार मिळालेत आपल्याला. त्यांनी काय दिलंय, झेड इज इक्वल टू झेड बार आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय झेड हा रिअल नंबर असेल. सो झेड इज इक्वल टू झेड बार कन्सिडर करूया. सो कन्सिडर झेड इज इक्वल टू झेड बार म्हणजे काय मिळेल, ए प्लस बी आय इज इक्वल टू ए मायनस बी आय. मग इथून काय मिळेल आपल्याला, हे सगळे इकडे शिफ्ट करूया. ए प्लस बी आय मायनस ए प्लस बी आय इज इक्वल टू 0. म्हणजेच काय मिळेल, बी आय प्लस बी आय इज इक्वल टू 0. म्हणजेच 2bi इज इक्वल टू 0. 2bi इज इक्वल टू 0 वरून आपल्याला काय मिळेल, b 0 आहे. आता जर b 0 असेल तर z काय होईल, दॅट इम्प्लाइज z इज इक्वल टू a प्लस bi इज इक्वल टू a प्लस 0i. b ची व्हॅल्यू 0 आलेली आहे, ती आपण इथे सबस्टिट्यूट केली. म्हणजे z काय झाला, a, आणि z इज इक्वल टू a झाला, आणि a हा काय आहे, रिअल नंबर आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, z इज ए रिअल नंबर. मग याच्यावरून आपल्याला कोणती प्रॉपर्टी मिळाली, तर झेड आणि झेड बार इक्वल असतील तर झेड हा नंबर रिअल नंबर असणार आहे. आता दुसरी प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी काय आहे बघा, इफ झेड इज इक्वल टू मायनस झेड बार देन झेड इज प्युअरली इमॅजिनरी. मग आता हे आपण चेक करूया. झेड इज इक्वल टू काय दिलेला आहे, मायनस झेड बार दिलेला आहे. तो पुन्हा आपण कन्सिडर करूया. लेट झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. त्यावरून झेड बार काय मिळेल, ए मायनस बी आय, आणि मायनस झेड बार काय मिळेल, मायनस ए मायनस बी आय. काय केलंय आपण, झेड बार मायनस झेड बार हवाय, तो झेड बारला निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलंय. मग इकडे निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करत असू तर इकडे सुद्धा करावं लागेल. काय मिळेल मग, मायनस झेड बार इज इक्वल टू मायनस ए प्लस बी आय. निगेटिव्ह साईन फक्त ब्रॅकेटच्या आत दिलेली आहे, मायनस ए प्लस बी आय झाला. आता आपण कन्सिडर करूया, काय दिलंय त्यांनी, z इज इक्वल टू मायनस झेड बार दिलेला आहे. सो कन्सिडर z इज इक्वल टू मायनस झेड बार. पण z काय आहे, a प्लस बी आय इज इक्वल टू मायनस झेड बार काय आहे, मायनस ए प्लस बी आय. काय करूया, हे सगळे RHS आहे ती LHS ला शिफ्ट करूया. म्हणजे काय मिळेल, a प्लस बी आय प्लस ए मायनस बी आय इज इक्वल टू 0. त्याच्यावरून काय मिळेल, a प्लस ए 2a आणि बी आय मायनस बी आय 0. सो 2a इज इक्वल टू 0 वरून आपल्याला a इज इक्वल टू 0 मिळेल. आता झेड काय होता, झेड काय होता, a प्लस बी आय होता, ज्यात आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 0 मिळालेली आहे. म्हणून a ची व्हॅल्यू मी 0 सबस्टिट्यूट केली. मग याच्यावरून आपल्याला झेड काय मिळेल, बी आय. आणि अशा टाईपचा जो नंबर असतो ह्याला आपण प्युअरली इमॅजिनरी नंबर म्हणतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो झेड इज इक्वल टू बी आय मिळाला, म्हणजे झेड इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. आणि झेड प्युअरली इमॅजिनरी नंबर केव्हा आहे, व्हेन झेड इज इक्वल टू मायनस झेड बार. सो आपण कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर्सच्या तिन्ही प्रॉपर्टीज व्हेरीफाय करून बघितलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.
आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. सो इथे मी लिहून घेते दोन कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू a प्लस बी आय आणि w इज इक्वल टू c प्लस डी आय. ह्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची आपल्याला ऍडिशन करायची आहे. सो z प्लस w इज इक्वल टू a प्लस बी आय प्लस c प्लस डी आय. काय करणार आपण, तर हा रिअल पार्ट आहे, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट्स आहेत ते ऍड करणार. म्हणजे काय होईल, तर a प्लस सी प्लस, आपण सिम्प्लिफाय करूया, काय होईल, a प्लस बी आय प्लस सी प्लस डी आय. सी इकडे घेतला तर a प्लस सी प्लस बी आय, फक्त आपण सी आणि बी आयच्या जागा बदललेल्या आहेत, प्लस डी आय. म्हणजे हा a प्लस सी प्लस बी प्लस डी आय कॉमन घेतला तर बी प्लस डी आय असं मिळेल. म्हणजे z प्लस डब्ल्यू काय आला, a प्लस सी प्लस बी प्लस डी इंटू आय. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरशी जेव्हा आपण ऍडिशन करतो तेव्हा त्यांचे रिअल पार्ट्स ऍड करायचे प्लस त्यांचे इमॅजिनरी पार्ट्स ऍड करायचे. मग एक एक्झाम्पल बघूया. सो फॉर एक्झाम्पल, लेट z1 इज इक्वल टू 3 प्लस 4i and z2 इज इक्वल टू 11 मायनस प्लस 13i. मग या केसमध्ये z1 प्लस z2 काय येईल, 3 प्लस 4i प्लस 11 प्लस 13i. आपण काय करणार आहोत, रिअल पार्ट मध्ये रिअल पार्ट ऍड करणार आहोत. म्हणजे काय होईल, 3 प्लस 11 प्लस 4 प्लस 13i. म्हणजेच काय येईल, 14 प्लस 17i. रिअल पार्ट ऍड केलाय 3 प्लस 11 प्लस इमॅजिनरी पार्टचा इथे कोण होता, इमॅजिनरी पार्ट 4 आणि इथे कोण होता 13. सो 4 प्लस 13i आणि z1 प्लस z2 काय आलाय, 14 प्लस 17i. एक सेकंड एक्झाम्पल बघूया. सो z1 इज इक्वल टू 3 1 प्लस 2i आणि z2 आहे -2 मायनस 5i. मग ह्या केसमध्ये z1 प्लस z2 काय येईल, 1 प्लस 2i प्लस -2 मायनस 5i. आपण यांची ऍडिशन करतोय, सिम्प्लिफाय करूया. 1 प्लस 2i -2 मायनस 5i आणि हे रिअल पार्ट आहेत, हे एकत्र घेऊया. 1 मायनस 2 प्लस 2i मायनस 5i. म्हणजे किती होईल, 1 मायनस 2 मायनस 1, 2i मायनस 5i मायनस 3i. म्हणजे z1 प्लस z2 काय आला, -1 मायनस 3i. सो होप तुम्हाला ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर समजलं असेल. आपण आता स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स बघूया. तो सेकंड आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, सॉरी चुकून मी स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं. स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करणार आहोत, तर एखादा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला असेल त्याला एका स्केलरने म्हणजे रिअल नंबरने मल्टिप्लाय करणार आणि काय उत्तर येतं हे चेक करणार. सो सपोज z हा एक कॉम्प्लेक्स नंबर a प्लस बी आय असा दिलेला आहे आणि k हा आर्बिट्ररी स्केलर आहे. तर स्केलर मल्टिप्लिकेशन k z, म्हणजे z ला आपण k ने मल्टिप्लाय करतोय, की काय येईल, k इंटू a प्लस बी आय म्हणजे k a प्लस k b आय अशी स्केलर मल्टिप्लिकेशन केली जाते. k ने z ला मल्टिप्लाय करतोय म्हणजे k ने रिअल पार्ट आणि k ने इमॅजिनरी पार्टला मल्टिप्लाय करायचं. सो फॉर एक्झाम्पल, सपोज z इज इक्वल टू 5 प्लस 9i अँड k इज इक्वल टू 3. मग ह्या केसमध्ये kz काय येईल, 3 इंटू 5 प्लस 9i म्हणजे 3 इंटू 5 प्लस 3 इंटू 9i म्हणजे 3 इंटू 5 15 प्लस 27i k इंटू z. सो स्केलर मल्टिप्लिकेशन आपण केलेली आहे. z होता 5 प्लस 9i, k होता 3. k ने z ला मल्टिप्लाय केल्यावर जो नंबर येतो, कॉम्प्लेक्स नंबर येतो, तो काय येतो, 15 प्लस 27i. एक सेकंड एक्झाम्पल बघूया. w इज इक्वल टू -3 मायनस 7i अँड k इज इक्वल टू -4. मग ह्या केसमध्ये kw काय येईल, तर -4 इंटू -3 मायनस 7i. म्हणजे काय करणार आपण, तर हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे w त्यातल्या रिअल आणि इमॅजिनरी पार्टला -4 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय होईल,
-4 into -3 -7 into -4 I. मग ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली आणि -4 -7 ची मल्टिप्लिकेशन केली. किती येईल? -4 into -3 +12 आणि हा काय येईल? आता हा -4 -7 आहे, इथे मी लिहायला नको होता, -4 into -7I. ह्याची निगेटिव्ह हा -4 आणि हा -7I. सो काय होईल हा 28I. मायनस मायनस प्लस 4 7 जा 28. सो KW इज इक्वल टू 12 प्लस 28I. सो स्केलर मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आपण बघितलेली आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ह्यानंतर आपण ऍडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन झाली आहे, सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर बघणार आहोत. आता आपण सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर बघूया. त्यासाठी आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करावे लागतील. आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करूया. Z1 इज इक्वल टू A प्लस IB आणि Z2 इज इक्वल टू C प्लस ID. देन Z1 मायनस Z2 इज इक्वल टू A प्लस IB मायनस C प्लस ID. आपण ही निगेटिव्ह साइन आहे ही ब्रॅकेट सॉल्व करू. काय येईल? A प्लस IB मायनस C मायनस ID. आता काय करूया, रिअल पार्ट्स एकत्र घेऊया, इमॅजिनरी पार्ट्स एकत्र घेऊया. म्हणजे काय मिळेल? A मायनस C प्लस IB मायनस ID हे A मायनस C प्लस I इंटू B मायनस D. म्हणजेच आपल्याला Z1 मायनस Z2 काय मिळाला? A मायनस C प्लस B मायनस D I. फक्त मी I हा नंतर लिहिला आहे. म्हणजे इथे Z1 Z2 Z1 A प्लस ID असेल, Z2 C प्लस ID असेल, तर Z1 मायनस Z2 काय येतो? A मायनस C प्लस B मायनस D I. म्हणजेच पुन्हा बघा, आपण रिअल पार्ट जे आहेत Z1 आणि Z2 चे त्यांची सबट्रॅक्शन करतोय, प्लस काय करतोय, इमॅजिनरी पार्ट्स आहेत Z1 Z2 चे त्यांची सबट्रॅक्शन करतोय. म्हणजे आपल्याला Z1 आणि Z2 ची सबट्रॅक्शन मिळेल. सो एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल सपोज Z1 इज इक्वल टू 2 प्लस 3I आणि Z2 इज इक्वल टू 1 प्लस 2I. देन Z1 मायनस Z2 इज इक्वल टू 2 प्लस 3I मायनस 1 प्लस 2I. म्हणजे काय मिळेल? 2 प्लस 3I मायनस 1 मायनस 2I. आता आपण रिअल पार्ट्स एकत्र घेऊया. म्हणजे काय मिळेल? 2 मायनस 1 प्लस 3I मायनस 2I. 2 मायनस 1 इज 1, 3I मायनस 2I इज 1I. म्हणजेच I. 1 प्लस I. Z1 मायनस Z2 ची व्हॅल्यू काय आली? 1 प्लस I. सो आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूया. सो सपोज W1 इज इक्वल टू 3 मायनस 4I आणि W2 इज इक्वल टू 4 प्लस 5I. देन W1 मायनस W2 इज इक्वल टू 3 मायनस 4I मायनस 4 प्लस 5I. म्हणजे काय येईल? 3 मायनस 4 किंवा आपण सॉल्व करू 3 मायनस 4I मायनस 4 मायनस 5I. काय केलंय? निगेटिव्ह साईन आतमध्ये दिलेली आहे मल्टिप्लिकेशन. सो ही प्लसची मायनस होईल, मायनस 4 झाला. ही पण प्लसची मायनस होईल, मायनस 5I झाला. मग काय करूया आता? 3 मायनस 3 आणि मायनस 4 आहेत रिअल पार्ट, ते एकत्र घेऊया. म्हणजे इज इक्वल टू काय मिळेल? 3 मायनस 4 आणि इथे काय होईल? मायनस 4I मायनस 5I. मायनस 4I मायनस 5I. सो 3 मायनस 4 इज मायनस 1, मायनस 4I मायनस 5I इज मायनस 9I. म्हणजे W1 मायनस W2 काय मिळाला? मायनस 1 मायनस 9I. सो होप्स की तुम्हाला सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर कशी करायची हे समजलं असेल. आता ही एक प्रॉपर्टी आहे, ही जी ऍडिशनची आणि सबट्रॅक्शनची जी आपण मगाशी बघितली नव्हती ऍडिशनच्या वेळेस, ती प्रॉपर्टी आणि ही सबट्रॅक्शनची प्रॉपर्टी, त्या दोन आपण प्रॉपर्टीज व्हेरीफाय करूया. आधी मी सबट्रॅक्शनची प्रॉपर्टी व्हेरीफाय करते, मग ऍडिशनची करू, कारण आपण आता सबट्रॅक्शन बघितली आहे. सो प्रॉपर्टी काय आहे? Z मायनस Z बार prove that is equal to Z minus Z bar is equal to 2 into imaginary part of Z. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Z minus Z bar is equal to 2 into imaginary part of Z.
पण काय करूया, झेड आधी कन्सिडर करूया. सो लेट झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. मग झेड बार काय होईल, ए मायनस बी आय. झेड बारची व्हॅल्यू ए मायनस बी आय मिळेल. मग झेड मायनस झेड बार काय मिळेल, ए प्लस बी आय मायनस ए मायनस बी आय. काय केलं आपण, झेडची व्हॅल्यू ए प्लस बी आय सबस्टिट्यूट केली आहे, झेड बारची व्हॅल्यू ए मायनस बी आय इथे सबस्टिट्यूट केली. मग हे काय होईल, ए प्लस बी आय मायनस ए मायनस मायनस प्लस बी आय. ए मायनस ए 0, बी आय प्लस बी आय 2bi. म्हणजे झेड मायनस झेड बार काय मिळाला आपल्याला, 2bi मिळाला. पण हा बी काय आहे, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड आहे. बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड आहे. सो हा काय येईल, 2 इंटू 2i इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. 2i इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. इथे ही जी प्रॉपर्टी आहे तिथे 2i लिहायचा राहिलाय. सो झेड मायनस झेड बार काय येईल, 2i इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. बी ला आपण इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड ने रिप्लेस केलंय, कारण बी हा काय आहे, झेडचा इमॅजिनरी पार्ट आहे. म्हणजे काय मिळालं तुम्हाला, झेड कोणताही नंबर असो, जर झेड आणि झेड बारची जर तुम्ही सबट्रॅक्शन केला तर तुम्हाला काय मिळेल, त्याचा आन्सर 2i इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड असंच मिळेल. हे बघा, 2i आहे तसाच ठेवलाय आणि बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. आता ऍडिशनची प्रॉपर्टी आहे ती बघूया. ऍडिशनची प्रॉपर्टी काय आहे, झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 2 इंटू रियल पार्ट ऑफ झेड. सो प्रूव्ह दॅट, टू प्रूव्ह z प्लस z बार इज इक्वल टू 2 इंटू रियल पार्ट ऑफ z. मग आता z काय कन्सिडर केलाय आपण, a प्लस आय बी. आणि z बार काय कन्सिडर केलं, z बार काय मिळालाय, a मायनस बी आय. सो कन्सिडर z प्लस z बार. म्हणजे काय येईल, a प्लस बी आय प्लस a मायनस बी आय. z बार इज a मायनस बी आय. मग ही कॅल्क्युलेशन केली तर काय होईल, a प्लस a 2a आणि बी आय मायनस बी आय 0 होईल. म्हणजे इथे फक्त 2a मिळेल. म्हणजे हा काय आला, 2 आणि a. a काय आहे, z हा a प्लस बी आय आहे. म्हणजे हा a रियल पार्ट ऑफ z आहे. सो आपण या a ला रिप्लेस करूया रियल पार्ट ऑफ z ने. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, z प्लस z बार इज इक्वल टू 2 इंटू रियल पार्ट ऑफ z. मग z कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असू दे, जर z आणि z बार, z आणि z चा कॉन्जुगेट यांची ऍडिशन जर तुम्ही केला तर नेहमी तुम्हाला उत्तर काय मिळेल, 2 इंटू रियल पार्ट ऑफ z. आणि इथे काय होईल, z आणि z बार, z मायनस z बार केला तर तुम्हाला आन्सर नेहमी काय मिळेल, 2i इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ z. सो इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. अजून आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर आणि डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर बघायचे आहे. तोपर्यंत तुम्ही हे आतापर्यंत जे झालंय त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स बघणार आहोत. आता इथे मी दोन नंबर्स, कॉम्प्लेक्स नंबर Z1 आणि Z2 कन्सिडर करून डायरेक्ट त्याची मल्टिप्लिकेशन कशी कॅल्क्युलेट करतो आपण तेच बघूया आपण. सो लेट Z1 इज इक्वल टू, दोन कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करूया. लेट Z1 इज इक्वल टू 1 प्लस 2i अँड Z2 इज इक्वल टू 2 प्लस 3i. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण कन्सिडर केले. त्यांची मल्टिप्लिकेशन कशी करायची ते आपण बघू. So consider Z1 Z2. Z1 Z2 म्हणजे काय येईल, Z1 म्हणजे 1 प्लस 2i आणि Z2 म्हणजे 2 प्लस 3i. तुम्ही शाळेत असताना दोन ब्रॅकेट्सची मल्टिप्लिकेशन शिकलेला आहात. सेम तशीच मल्टिप्लिकेशन दोन कॉम्प्लेक्स नंबरची मल्टिप्लिकेशन करताना करायची. फक्त ऍडिशनल टर्म i ही इथे आलेली आहे. पण दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन कशी सॉल्व्ह करायची असते हे तुम्हाला शाळेत झालेलं आहे. मग तशीच आपण या दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करूया. काय येईल, तर 1 प्लस 2i इंटू 2 प्लस 3i आहे. 1 ने 2 प्लस 3i ला मल्टिप्लाय करणार प्लस 2i इंटू 2 प्लस 3i. म्हणजे हा काय होईल, 1 इंटू 2 2 प्लस 1 इंटू 3i 3i प्लस 2i इंटू 2 म्हणजे 4i आणि 2i इंटू 3i म्हणजे 6i स्क्वेअर. तर इथे 2 इंटू 3 6 झाले, i इंटू i आहे तो i स्क्वेअर झाला. आता हे सिम्प्लिफाय करूया. 2 प्लस 3i प्लस 4i प्लस 6 आणि i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असते. हे आपल्याला पहिल्याच लेक्चरला आपण बघितलेलं होतं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की i म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ -1 असतं. त्यामुळे i स्क्वेअर काय होईल, -1 होईल. मग हे काय येईल, 2 प्लस 3i प्लस 4i -6 6 इंटू -1 इज -6. मग आता रियल पार्ट हे जे आहे 2 - 6
हे रिअल पार्ट आहे आणि 3i + 4i हा काय आहे, इमॅजिनरी पार्ट आहे. सो 2 - 6 + 3i + 4i. सो 2 - 6 इज -4 आणि 3i + 4i इज 7i. म्हणजे Z1 आणि Z2 यांची मल्टिप्लिकेशन काय आली, -4 + 7i. म्हणजे फक्त आपण काय करायचं आहे, तर रेग्युलर ब्रॅकेटची जी मल्टिप्लिकेशन शाळेत करत होतो तशीच करणार आहोत. फक्त इथे i ही एक टर्म इंट्रोड्यूस झाली आहे आणि एक i² ची टर्म तुम्हाला मिळेल ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये. त्या i² ला -1 ने रिप्लेस करायचं. सो अशाच टाईपचं आपण दुसरं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया मल्टिप्लिकेशनचं. सो सेकंड, लेट z इज इक्वल टू -5 + 2i and w इज इक्वल टू 3 - 7i. आता z आणि w ची मल्टिप्लिकेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो कन्सिडर ZW इज इक्वल टू -5 + 2i इंटू 3 - 7i. दोन ब्रॅकेट्स कशी सॉल्व्ह करतो आपण, ह्या पहिल्या टर्मने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, म्हणजेच काय येईल, -5 इंटू 3 - 7i प्लस 2i इंटू 3 - 7i. म्हणजे काय मिळेल, -5 इंटू 3 -15, हा मायनस मायनस प्लस 35i, 2i इंटू 3 म्हणजे प्लस 6i मायनस 2 7 जा 14 आणि i स्क्वेअर. म्हणजे काय होईल, हा -15 प्लस 35i प्लस 6i मायनस 14 आणि i² ची व्हॅल्यू -1. आपण i² ची व्हॅल्यू -1 इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. आता हा -14 इंटू -1 काय मिळेल, -15 प्लस 35i प्लस 6i प्लस 14. -14 इंटू -1 काय होईल, +14 होईल. आता हे रिअल पार्ट आहेत, -15 आणि 14 ते एकत्र लिहूया. म्हणजे काय मिळेल, इज इक्वल टू -15 प्लस 14 प्लस 35i प्लस 6i, 35i प्लस 6i. म्हणजे काय मिळेल, -1. -15 प्लस 14 इज -1, 35 प्लस 6 इज 41i. म्हणजे ZW यांची मल्टिप्लिकेशन काय आली, -1 प्लस 41i. सो तुम्हाला समजलं असेल की मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स कशी कॅल्क्युलेट केली जाते. आता आपण ह्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत मल्टिप्लिकेशनच्या त्या व्हेरीफाय करणार आहोत आणि नंतर डिव्हिजन बघणार आहोत. सो आपण ह्या प्रॉपर्टीज व्हेरीफाय करूया. सो आता आपल्याला ह्या दोन प्रॉपर्टीज व्हेरीफाय करायच्या आहेत ज्या बोर्डवर लिहिल्या आहेत. Z1 Z2 कॉन्जुगेट ऑफ Z1 Z2 इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ Z1 अँड कॉन्जुगेट ऑफ Z2. तर कॉन्जुगेट ही कन्सेप्ट आता आपल्याला माहिती आहे. सो आपण काय करूया, Z1 आणि Z2 दिलेले नाही ते आपण कन्सिडर करूया. सो लेट Z1 इज इक्वल टू, फर्स्ट आपण प्रॉपर्टी व्हेरीफाय करतोय. सो लेट Z1 इज इक्वल टू a प्लस bi अँड Z2 इज इक्वल टू c प्लस di. ह्याच्यावरून आपल्याला Z1 बार काय मिळेल, a मायनस bi आणि Z2 बार काय मिळेल, c मायनस di असा मिळेल. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे Z1 Z2 कॉन्जुगेट. Z1 Z2 ची मल्टिप्लिकेशन आणि त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे आणि Z1 बार Z2 बार ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन घ्यायची आहे. सो मी इथे Z1 बार Z2 बार लिहून ठेवले. सो पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करूया, Z1 Z2 काय येतील, a प्लस bi इंटू c प्लस di. म्हणजे किती होईल, a इंटू c प्लस di प्लस bi इंटू c प्लस di. रेग्युलर जशी ब्रॅकेट्स आपण सॉल्व्ह करतो, ब्रॅकेट्सची मल्टिप्लिकेशन करतो तशीच करतोय. हे काय होईल, ac प्लस adi प्लस bci, bi इंटू c इज bci प्लस bdi स्क्वेअर. आताच आपण बघितलं i² म्हणजे -1 असतो. सो आपण रिप्लेस करूया i² ला -1 ने. सो ac प्लस adi प्लस bci प्लस bd इंटू -1. ते रिझन लिहूया, सिन्स i² इज इक्वल टू -1. म्हणजे हा काय होईल, ac प्लस adi प्लस bci मायनस bd. आता हे दोन आहेत, हे इमॅजिनरी पार्ट आहेत आणि ac आणि bd काय आहे, मायनस bd रिअल पार्ट आहे. सो एकत्र घेऊया, ac मायनस bd प्लस ad
प्लस BCI, म्हणजे आपण काय केलंय ADI प्लस BCI मधून I कॉमन घेतलाय. सो आपल्याला Z1 Z2 ची मल्टिप्लिकेशन काय मिळाली आहे, AC मायनस BD प्लस AD प्लस BC इंटू I. पण आपल्याला कोण हवाय, Z1 Z2 ची मल्टिप्लिकेशन आणि त्याचा कॉन्जुगेट हवाय. सो कॉन्जुगेट ऑफ Z1 Z2 काय येईल, AC मायनस BD. काय करतो आपण, फक्त हा जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याची साइन चेंज करतो, म्हणजे हा येईल मायनस AD प्लस BCI. याला इक्वेशन 1 म्हणूया. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, कॉन्जुगेट ऑफ Z1 Z2 इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ Z1 इंटू कॉन्जुगेट ऑफ Z2. सो आता कॉन्जुगेट ऑफ Z1 आणि कॉन्जुगेट ऑफ Z2 याची मल्टिप्लिकेशन काय येते ती चेक करूया. सो नाउ कन्सिडर Z1 बार इंटू Z2 बार. आता Z1 बार काय येईल, Z1 बार A मायनस BI आहे आणि Z2 बार आहे C मायनस DI. सो हे काय येईल, A इंटू C मायनस DI मायनस BI इंटू C मायनस DI. आता A इंटू C मायनस DI काय येईल, A इंटू C ची मल्टिप्लिकेशन AC येईल मायनस ही मायनस साइन ADI मायनस ADI. इथे काय होईल, मायनस BI इंटू C म्हणजे मायनस BCI आणि इथे काय होईल, मायनस मायनस प्लस होईल, BI इंटू DI म्हणजे प्लस BDI स्क्वेअर प्लस BDI स्क्वेअर. म्हणजेच काय होईल, AC मायनस ADI मायनस BCI प्लस BD इंटू मायनस 1. आपण काय करणार आहोत, पुन्हा I स्क्वेअरला मायनस 1 ने रिप्लेस करणार आहोत. सो I स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे काय मिळेल, AC मायनस ADI मायनस BCI मायनस BD. BD इंटू मायनस 1 मायनस BD आला. आता हे रिअल पार्ट आहे ते एकत्र लिहायचे, AC मायनस BD आणि हा मायनस ADI मायनस BCI आहे, यातून निगेटिव्ह साइन आणि I कॉमन घेतला तर काय होईल, मायनस ADI. आपण आता I पुढच्या स्टेपला कॉमन घेऊया. हा मायनस साइन यातून कॉमन घेतली तर मायनस साइन कॉमन घेतल्यावर हा प्लस ADI होईल आणि हा प्लस BCI होईल. म्हणजे काय होईल, AC मायनस BD मायनस AD प्लस BCI. आता हे काय आलंय आपलं, Z1 कॉन्जुगेट Z1 बार इंटू Z2 बार यांची मल्टिप्लिकेशन आली आहे. तर इक्वेशन 1 आणि 2 सेम आहेत का बघा. Z1 Z2 बार काय होता, AC मायनस BD मायनस AD प्लस BCI आणि Z1 बार Z2 बार काय आलाय, AC मायनस BD बरोबर आहे मायनस AD प्लस BCI. म्हणजे फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय मिळतंय, तर RHS दोन्ही बाजूची सेम आहे, त्यामुळे LHS सुद्धा काय असणार, दोन्हीकडची सेम असणार. म्हणजे Z1 Z2 बार इज इक्वल टू Z1 बार इंटू Z2 बार. सो फ्रॉम 1 and 2 Z1 Z2 बार इज इक्वल टू Z1 बार इंटू Z2 बार. सो आपण ही एक प्रॉपर्टी बघितलेली आहे मल्टिप्लिकेशनची. आता अजून एक दुसरी प्रॉपर्टी बघायची आहे, ती बघण्यापूर्वी तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण मल्टिप्लिकेशन वरची दुसरी प्रॉपर्टी व्हेरीफाय करणार आहोत. प्रॉपर्टी आहे Z इज इक्वल टू A प्लस IB देन Z बार इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो Z इज इक्वल टू A प्लस IB दिलेला आहे, आपण कन्सिडर करूया. Z इज इक्वल टू A प्लस IB. मग याच्यावरून Z बार काय मिळेल, A मायनस IB असा मिळेल आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, Z इंटू Z बार इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. सो Z इंटू Z बार कन्सिडर करूया. सो कन्सिडर Z इंटू Z बार काय येईल, A प्लस BI. आता IB च्या ऐवजी मी फक्त BI लिहिते, A मायनस BI. आता हा A प्लस BI आणि A मायनस BI एकतर तुम्ही डायरेक्टली ब्रॅकेट सॉल्व्ह करू शकता, पण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, वी नो दॅट x प्लस y इंटू x मायनस y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ह्या फॉर्म्युलानुसार आपण हे सॉल्व्ह केलं तर ते लगेच होईल. सो आपण हा फॉर्म्युला वापरूया. सो दॅट इम्प्लाइज Z इंटू Z बार इज इक्वल टू A प्लस BI इंटू A मायनस BI इज इक्वल टू. आता इथे x प्लस वाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होतो. मग इथे हा तुमचा काय आहे, x आहे, हा काय आहे
वाय आहे, हा एक्स प्लस वाय आहे, हा एक्स मायनस वाय आहे. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय मिळेल? ए स्क्वेअर. एक्स म्हणजे काय आहे? ए मायनस वाय म्हणजे काय आहे? बी आय. म्हणजे हा काय होईल? ए स्क्वेअर मायनस बी आय स्क्वेअर. काय होईल हे मग? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आय स्क्वेअर. पण आय स्क्वेअर काय येतो? आय स्क्वेअर इज नथिंग बट -1. सो इथे मी लिहिलंय आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 आणि मायनस मायनस प्लस होईल. सो हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होईल. म्हणजे झेड इंटू झेड बार काय मिळाला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळाला. वेअर झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. झेड जर ए प्लस आय बी असेल तर झेड इंटू झेड बार काय येतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येतो. ही प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. आता या अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मधला शेवटचा पार्ट डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स आपण बघूया. सो मी इथे टायटल लिहिते डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे सुद्धा आपण काय करू? एक एक्झाम्पल घेऊया आणि डायरेक्ट त्याची डिव्हिजन कशी कॅल्क्युलेट करायची ती बघूया. सो फर्स्ट फाइंड 1 अपॉन आय. सिंपल एक्झाम्पल घेऊया 1 अपॉन आय. म्हणजे इथे हा तुमचा Z1 आहे, हा काय आहे? Z2 आहे. मी इथे लिहून घेते Z1 अपॉन Z2. म्हणजे तुम्हाला दिलेलं काय आहे? Z1 1 दिलाय, Z2 आय दिलाय, Z1 डिवायडेड बाय Z2 शोधायचा आहे. ह्याची प्रोसिजर सेम आहे. डिव्हिजन करताना एकच प्रोसिजर करायची आहे, ती म्हणजे हा जो डिनॉमिनेटरला नंबर असेल त्याच्या कॉन्जुगेटने डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय? सो पण हे लिहून घेऊया. कन्सिडर Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू 1 अपॉन आय इज इक्वल टू काय करायचं? डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर कोण आहे? आय. आयचा कॉन्जुगेट कोण येईल? मायनस आय. सो 1 अपॉन आय इंटू मायनस आय अपॉन मायनस आय. काय करायचं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आय म्हणजे डिनॉमिनेटरला जी क्वांटिटी होती त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कुणी मल्टिप्लाय केलं आपण? मायनस आयने, कारण आयचा कॉन्जुगेट कोण येईल? मायनस आय. म्हणजे काय येईल? 1 इंटू मायनस आय डिवायडेड बाय आय इंटू मायनस आय. 1 इंटू मायनस आय मायनस आय आणि हा काय होईल? निगेटिव्ह आणि आय इंटू आय आय स्क्वेअर. म्हणजे किती झाला हा? मायनस आय अपॉन मायनस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू येते -1. सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. म्हणजे हा मायनस आय डिवायडेड बाय मायनस मायनस प्लस 1 म्हणजे उत्तर किती आलं? मायनस आय. म्हणजे 1 अपॉन आय म्हणजे Z1 डिवायडेड बाय Z2 ची व्हॅल्यू काय आली? मायनस आय. लक्षात आलंय का तुमच्या? परत एकदा सांगते, जेव्हा आपण डिव्हिजन करणार असू तेव्हा काय करणार? डिनॉमिनेटरला जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे त्याच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत. आपण एक दुसरं एक्झाम्पल बघूया. सो फाइंड Z1 upon Z2 where Z1 is equal to 1 plus I and Z2 is equal to 2 plus 3I. या केसमध्ये Z1 upon Z2 काय मिळेल? 1 plus I divided by 2 plus 3I. आता काय करणार आहोत आपण? डिनॉमिनेटरला जी क्वांटिटी आहे त्याच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. मग डिनॉमिनेटरला कोण आहे? 2 plus 3I. त्याचा कॉन्जुगेट काय येईल? 2 minus 3I. सो आपण कन्सिडर करूया. सो कन्सिडर Z1 upon Z2 1 plus I divided by 2 plus 3I. 1 plus I divided by 2 plus 3I is equal to 1 plus I divided by 2 plus 3I into 2 minus 3I upon 2 minus 3I. बघा आपण डिनॉमिनेटरला 2 plus 3I होता त्याच्या कॉन्जुगेट म्हणजे 2 minus 3I ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलेलं आहे. मग हा काय होईल? इज इक्वल टू 1 प्लस आय आणि 2 मायनस 3I. न्यूमरेटर टू न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन होईल, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे काय होईल हा? 2 प्लस 3I 2 मायनस 3I. म्हणजे हा काय मिळेल? 1 प्लस आय ने 2 मायनस 3I ला मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू 2 मायनस 3I प्लस आय इंटू 2 मायनस 3I डिवायडेड बाय हा काय होईल? 2 प्लस 3I 2 मायनस 3I. आत्ताच आपण इथे बघितलं होतं
एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर येतो, किंवा झेड इंटू झेड बारची व्हॅल्यू काय येते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येते, वेअर झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. मग जर इथे आपण बघितलं तर हा 2 प्लस 3i म्हणजे झेड आहे, हा काय आहे, झेड आहे, आणि 2 मायनस 3i म्हणजे झेड बार आहे. मग ह्याची मल्टिप्लिकेशन काय येईल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणजे ए कोण आहे, 2 आहे, आणि बी कोण आहे, 3 आहे. म्हणजे इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोण येईल, 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. ही प्रॉपर्टी आपण वापरलेली आहे, झेड इंटू झेड बार इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. किंवा तुम्ही डायरेक्ट त्याची मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेट करू शकता, किंवा ए प्लस बी ए मायनस बी फॉर्म्युला वापरून सुद्धा सोडवू शकता. पण जस्ट आपण ही प्रॉपर्टी बघितलेली आहे, झेड इंटू झेड बार इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इफ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. त्यामुळे मी ती प्रॉपर्टी अप्लाय करून इथे डायरेक्ट लिहिलंय, 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i किती आहे, 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. म्हणजे काय होईल इथे, 2 मायनस 3i प्लस 2i, आय ने मल्टिप्लाय केल्यावर इथे प्लस 2i होईल, मायनस 3i स्क्वेअर डिवायडेड बाय 2 स्क्वेअर 4 प्लस 3 स्क्वेअर 9. म्हणजे किती झाला हा, 2 मायनस 3i प्लस 2i मायनस 3 इंटू आय स्क्वेअर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल, मायनस 1 येईल, डिवायडेड बाय 4 प्लस 9. म्हणजे काय येईल हे, 2 मायनस 3i प्लस 2i मायनस 3 मायनस 1 म्हणजे प्लस 3 डिवायडेड बाय 4 प्लस 9 13. म्हणजे 2 प्लस 3 मायनस 3i प्लस 2i अपॉन 13. 2 प्लस 3 किती येतील, 5 मायनस 3i प्लस 2i मायनस i अपॉन 13. म्हणजे ही जी Z1 अपॉन Z2 1 प्लस आय डिवायडेड बाय 2 प्लस 3i ही जी डिव्हिजन होती ती किती आलेली आहे, 5 मायनस आय डिवायडेड बाय 13. जर वाटलंच तर ह्याला आपण सेपरेट, हा जो डिनॉमिनेटर आहे हा सेपरेट करता येईल, मायनस 1 बाय 13i असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. 5 मायनस आय डिवायडेड बाय 13 कसा लिहिलाय, 5 अपॉन 13 मायनस आय, आय आहे म्हणजे कोएफिशियंट त्याचा मल्टिपल आयचा 1 आहे, बी 1 आहे, सो 1 अपॉन 13 आय. सो Z1 अपॉन Z2 आपण शोधलेला आहे. सो तुम्हाला समजलं असेल मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स, डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स कशी शोधायची. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पार्ट बघणार आहोत. पण या संदर्भात तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण ह्याच्यावरचा एखादा प्रॉब्लेम अजून घ्यावासा वाटत असेल तरी सुद्धा पुन्हा घेऊ. सो ह्याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या.